लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा. बाबा आमटेंनी जे समाजकार्य आनंदवन वरोरा या ठिकाणी 75 वर्षापूर्वी सुरू केलं, तेच समाजकार्य डॉक्टर प्रकाश आमटेंनी हेमलकसा या ठिकाणी 1973 डिसेंबरमध्ये सुरू केलं. आणि त्या लावलेल्या छोट्याशा झाडाचं किती मोठा वटवृक्ष झालेला आहे हे या पुरस्कार, त्यांना मिळालेले पुरस्कार व अवॉर्ड जे या संपूर्ण मोठ्या हॉलमध्ये ठेवलेले आहेत, खोली नाही आहे, ही हॉल आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. आपल्याला एखादं छोटंसं पदक किंवा प्रमाणपत्र मिळालं तर अख्ख्या जगात आपण ते मिरवतो आणि आपल्या हॉलमध्ये लावून ठेवतो. आणि डोंगरा एवढा व्यक्तिमत्व असलेल्या या पती पत्नींना बघा की ज्यांना कित्येक पुरस्कार, ते महाराष्ट्र भूषणपासून ते थेट रायमन मॅगसेसे पुरस्कार, जो आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार मानला जातो, तो सुद्धा मिळालेला आहे. भारत सरकारने दिलेला पद्मश्री, महाराष्ट्र शासनाने दिलेला महाराष्ट्र भूषण व जागतिक स्तरावरचा रायमन मॅगसेसे कित्येक पुरस्कार या जोडप्याला प्राप्त झालेली आहेत. पु ल देशपांडे, नाधो महानोर, नाना पाटेकर अशी सामाजिक जाण व बूज असलेले महाराष्ट्राचे महान लेखक, कलाकार त्यांच्या मित्रपरिवारात सहभागी आहेत. अशा या हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला पुन्हा 20 वर्षानंतर मी पावन झालो व माझी दुसरी भेट या प्रकल्पाला देण्याचं सौभाग्य, अहोभाग्य मला यावेळेस सपरिवार प्राप्त झालं. इतकी सुंदर ही जागा की जी कित्येक लोकांसाठी मोठं प्रेरणास्थान आहे, प्रेरणेचा अविरत वाहणारा निर्झर झरा आहे. असं हे हेमलकसा आज पुन्हा एकदा माझी भेट झाली व पुन्हा एकदा निर्धार केला की इथे आता येत राहायचं, पुन्हा पुन्हा येत राहायचं व जे काम, जे कार्य केवळ लोकांच्या स्वप्नामध्ये असतं ते कमीत कमी बघून त्याचा सन्मान करायचा प्रयत्न करायचा. फक्त फोटो बघितली आणि आम्ही आवर्जून त्यांना सांगितलं की आम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे, जेवढे जुने आहेत त्यांच्यासोबत फोटो काढायचे. म्हणून तेच शोधतंय केव्हाचे ते. तुम्हाला किती वर्ष झाली तो इथे? मला 48 पूर्ण होता. इथे पेशन्स लेवल खूप जास्त, थोडंसं जरी आलं आमच्यातलं तर पुरे. तुम्ही थोडा थोडा आहे ना. म्हणजे असं मल्टीपर्पज वर्क होतं, नुसतं म्हणजे एकच काम असं नव्हतं त्या काळामध्ये. आता काम आहे वेगवेगळे. तुमचं गाव कुठलं आहे मूळ? तुमचं चंद्रपूर जिल्हा. अच्छा.
आता सांगायला किती सोपं आहे ना, म्हणजे बघायला फक्त सांगणं इतकं हो, तेवढं आता हे सोपं सगळी नाही समुद्र सगळी प्रत्यक्षात. शेती होती, सगळी शेती होती. हां. समजा जसं संख्या वाढत गेली तशी ती वाढत गेली. म्हणजे जे जे शक्य असेल ते ते करत गेले. हो ना. जसं 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 आपण ट्रॅक्टरला प्रकल्प स्थापन झाला, स्थापन झाल्यानंतर लगेच डेव्हलप नाही झाला. कारण जसं 1 वर्ष पेशंट यायला लागला, कारण डॉक्टर म्हणजे काय माहीतच नव्हतं. मानसिकाचं पूर्ण काम होतं. मानसिकाचं काय काम होतं, कशामुळे होतं की इथं या भागामध्ये आता तुम्ही बघितलेली ज्यांचा छोटा शॉर्ट इंटरव्ह्यू तुम्ही ऐकला ती व्यक्ती म्हणजे इथली श्री ॲपलवार. असे कित्येक लोकांच्या सहभागानं हा प्रकल्प फुलला आहे. हाच रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटेंना मिळालेला होता आणि हे पद्मश्रीचं सन्मानपत्र. धन्यवाद.